नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मराठी एस्पायर या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज एक जबरदस्त जॉबची संधी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे IBPS मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सन सिलेक्शनच्या वेबसाईटवरती जर आपण आलो आणि इथं जर आपण या वेबसाईट या लिंकवरती क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर PO प्रोफेशनल ऑफिसर्स, तर अशा प्रकारची जाहिरात ओपन होईल. 32 पेजेस आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल बँकिंग पर्सनल सिलेक्शन याची जाहिरात आहे. या कॉमन एक्झामच्या दरम्यान जवळपास बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र अशा जवळपास 11 बँक ह्याच्यामध्ये पार्टिसिपेटिंग आहेत. याचं टेंटेटिव्ह ऍक्टिव्हिटी शेड्यूल जर आपण इथं पाहिलं तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट आणि मॉडिफिकेशन 20/10 ते 10/11 या वेळेमध्ये करायचं आहे. पेमेंट भरायचं ही सेम डेट आहे. कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी नोव्हेंबर 2021 मध्ये तुम्ही ते करू शकता. त्याचं शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे. हे सगळं आपण केल्यानंतर आणि कॉल लेटर डाउनलोड केल्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे 4/12 ते 11/12 दरम्यान होईल. टेंटेटिव्ह मे बी त्यामध्ये काय मॉडिफिकेशन आलं तर ते कळवू शकतात आपल्याला. वेबसाईटवरती व्हिजिट करून आपण पाहू शकतो. त्यानंतर रिझल्ट फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन, डाउनलोड कॉल लेटर फॉर मेन एक्झामिनेशन याचं पण शेड्यूल त्यांनी इथं दिलेलं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे मित्रांनो बघा. कॅन्डिडेट इंटेंड टू अप्लाय फॉर CRP PO/MT शुड एन्श्योर दे फुलफिल मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द IBPS इन दिस ऍडव्हर्टाइजमेंट. नॅशनॅलिटी इंडियन हवंय. बाकीच्या पण कंट्रीज त्यांनी इथे दिलेले आहेत. एज दिलेले बघा. ॲज ऑन 1/10/2021 मिनिमम 20 मॅक्झिमम 30 इयर्स. रिलॅक्सेशन अप्पर एज लिमिट ॲज पर द कास्ट त्यांनी रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे. 5, 3 आणि 10 वर्षे पर्सन विथ हॅव्हिंग डिसेबिलिटीज. जर आपण खाली आलो ते त्यांनी पूर्ण माहिती दिली. इथं बघा 3 नंबरच्या पॉईंटमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आहेत. अ डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. एनी ग्रॅज्युएशन, मग ते BA असू द्या, BSc असू द्या, BCom असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, तुम्ही ही एक्झाम देऊ शकता आणि क्वालिफाय होऊ शकता. आणखीन आपण पुढे गेलो तर त्यांनी एक्झामचं पर्सेंटेज वगैरे त्यांनी दिलेलं आहे, कसं ते राऊंड ऑफ वगैरे करतील. आणखीन खाली आपण गेलो तर मित्रांनो आपण इथे पाहू शकतो की D पॉईंटमध्ये प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग मे बी अरेंज्ड बाय नोडल बँक participate bank to a limited number of candidates belonging to scheduled caste, scheduled tribes, minority communities at certain centers. Okay, त्यांनी सेंटर्स इथे दिलेले आहे. All eligible candidates who opt for wish to avail pre-examination training should be fulfill a relevant column in online application. ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये तो रिलेव्हंट कॉलम असणारे ट्रेनिंगचा तो तुम्हाला तिथं भरायचा आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कशी असेल बघा. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी, नंबर ऑफ क्वेश्चन्स 30, 35 आणि 35 टोटल 100 क्वेश्चन, 100 मार्क. एक्झामचं मीडियम आहे इंग्लिश आणि क्वांटिटिव्ह आणि रिझनिंगसाठी इंग्लिश आणि हिंदी या दोन्हीमध्ये तुम्ही देऊ शकता. ही एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही मेन एक्झामिनेशनसाठी एलिजिबल होता. मेन एक्झामिनेशनमध्ये रिझनिंग, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन असे नंबर ऑफ क्वेश्चन्स 155 आहेत. मॅक्झिमम मार्क 200 आहेत. 5वा टर्म आहे इंग्लिश लँग्वेज, लेटर रायटिंग आणि एसे. हे पण 25 मार्क आहे. ह्याच्यामध्ये पण मीडियम ऑफ एक्झामिनेशन त्यांनी दिलेले आहे. इंग्लिश आणि हिंदी दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. फक्त इंग्लिश लँग्वेजचं लेटर रायटिंग आणि एसे जे आहे यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये द्यावं लागेल आणि त्याचा वेळ आहे 30 मिनिटं. ओके, मेन एक्झामिनेशन झाले. खाली त्यांनी नोट पण दिलेले आहे की कॉल लेटर फॉर प्रिलिमिनरी एक्झाम विल नॉट बी कलेक्ट ॲट द एक्झामिनेशन वेन, हावेवर इट विल बी ड्युली ऑथेंटिकेटेड स्टॅम्प बाय द सेंटर. तर जे कॉल लेटर असेल ते ॲट द एक्झाम सेंटर्स त्यांच्याकडून त्यांच्या स्टाफकडून ते स्टॅम्प केलं जाईल. एक्झामिनेशनमध्ये ते आन्सर असतील पेरेंट डिफॉल्ट रॉंग असेल त्यांनी इथे दिलेले 0.25 मार्क्स रॉंग आन्सरसाठी. एक्झामिनेशन सेंटर खाली त्यांनी Annexure 2 मध्ये दिलेले ते पण आपण पाहूयात. कट ऑफ स्कोर त्यांनी दिलेला आहे ऑनलाईन मेन एक्झामिनेशनचा. इंटरव्ह्यू इथं त्यांनी दिलेला आहे. कॅन्डिडेट हू हॅव बीन शॉर्टलिस्टेड इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन फॉर CRP PO विल सबसिक्वेंटली बी कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू टू बी कंडक्टेड बाय पार्टिसिपेटिंग बँक and coordinated by nodal bank in each state with help of IBPS interview will be conducted at the selected centers. प्रिलिमिनरी मेन हे सगळं क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येऊ शकतो त्या बँकेकडून. ही पूर्ण ॲडव्हर्टाईज मित्रांनो वाचून घ्या. याच्यामध्ये सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. आणखीन आपण पुढे गेलो तर खाली आपण प्रोसिजर फॉर अप्लाय ऑनलाईन इथं त्यांनी दिलेले आहे. कॅन्डिडेट आर फर्स्ट रिक्वायर्ड टू गो टू IBPS ऑथराइज्ड वेबसाईट दॅट इज IBPS.in. याच वेबसाईटवरती आता आपण आहोत. होम पेज टू ओपन CRP PO/MT अँड देन क्लिक ऑन द क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन. कसं करायचं त्यांनी दिलेलं आहे. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड देअर फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन अँड अ हँड रिटन डिक्लेरेशन. याचे इन्स्ट्रक्शन पण खाली पेजेसमध्ये मित्रांनो आहेत. मोड ऑफ पेमेंट त्यांनी दिलेलं आहे. मोड ऑफ पेमेंट इंटिमेशन चार्जेस ऑनलाईन मोड ओनली. ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे एक्झामसाठी. जनरल इन्स्ट्रक्शन त्यांनी इथे दिलेले आहेत. ते आपण मित्रांनो वाचून घ्या. कॉल लेटर बद्दल माहिती दिलेली आहे. काही नोट्स आहेत. जर पुढच्या काही अनाउन्समेंट असतील ते आपण त्यांनी इथं जे अनाउन्समेंट आहेत एनी फर्दर असेल तुमची फॉर्म फुलफिल झाला सगळं पुढचं स्टेटस तुम्हाला बघायचं असेल तर या वेबसाईटवरती तुम्हाला टाइम टू टाइम त्याची माहिती मिळेल. आता इथं त्यांनी टोटल जागा दिलेल्या आहेत. आपण जे 11 बँक वरती बघितलं तर त्या 11 बँक आणि त्याच्यामध्ये टोटल जागा आहेत बघा 4135. एक्झामिनेशन सेंटर इथं तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रामध्ये बघायचे असतील तर एवढी महाराष्ट्रामध्ये त्यांचे सेंटर्स आहेत आणि एक्झाम ऑनलाईन पण आहे आणि सेंटर्स पण त्यांनी इथं दिलेले आहेत. जी आपल्याला इन्फॉर्मेशन रजिस्ट्रेशन करून भरायची आहे जसं की फोटोग्राफ इमेज, फोटोग्राफचा साईज काय असला पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्हाला तो त्याचे डायमेन्शन असले पाहिजे आणि कसं भरायचं, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन पण तुम्हाला कसा घ्यायचा आहे याच्या सगळ्या डिटेलिंग त्यांनी इथं दिलेले आहेत पेजवरती. पेज नंबर 21 आणि डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे, मिनिमम DPI किती पाहिजे हे सगळं
मित्रांनो इथं त्यांनी दिलेला आहे. युअर ऑनलाईन ॲप्लिकेशन विल नॉट बी रजिस्टर्ड अनलेस यू अपलोड युअर फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन अँड हँड रिटन डिक्लेरेशन ॲज स्पेसिफिक. 4 गोष्टी फुलफिल झाल्याशिवाय तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट होणार नाही. हे सेल्फ डिक्लेरेशनचं लेटर तुम्हाला भरायचं आहे, त्याच्यावरती साईन करायचे आहे. त्यानंतर फोटोग्राफ जे वरती आपण डिटेल्स बघितले हे सगळे भरायचे आणि हे सगळं तुम्हाला तिथं अपलोड केलं की तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. आणि याच्यामध्ये फीज किती आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर मित्रांनो मी इथे टाईप करतो फीजमध्ये पण आलो. इथं त्यांनी दिलेले ॲप्लिकेशन फीज ₹175 फॉर SC ST PWD कॅन्डिडेट्स अँड ₹850 फॉर ऑल अदर्स. तर एवढी फीज आहे एक्झामिनेशनसाठी मित्रांनो. आणि एक्झामच्या सगळ्या डिटेल्स या जाहिरातमध्ये दिलेले आहेत. मी याची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पेस्ट करतो, जेणेकरून आपल्याला डायरेक्टली त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊ शकता आणि ही PDF ओपन करून तुम्ही सगळी माहिती डिटेलमध्ये बघू शकता. तरी यावरती काही तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला पाठवू शकता. धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर. धन्यवाद. जय महाराष्ट्र.